राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खानदेश यांचा हा निर्धार मिळावा आणि विशेषतः आमच्या भगिनी प्रतिभाताई शिंदे यांच्याबरोबर हजारो आदिवासी बांधवांचा भगिनींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश सोहळा, या सोहळ्यासाठी खास अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय हे इथं आलेले आहेत। नामदार माणिकराव कोकाटे, नामदार नरहरी झिरवळ, अनिल पाटील, गुलाबराव देवकर, सतीश अण्णा पाटील, हिरामंत खोसकर, मनीष जैन, शरद पाटील, फारुख शाह, श्याम सनेर, किरण शिंदे, संजय पवार, उमेश नेमाडे, सुरेश सोनवणे, योगेश देसले, रवींद्र पाटील, अभिषेक पाटील, विनोद देशमुख, सुनील नेरकर, कल्पना पाटील, मिनल पाटील, सीमा सोनसरे, संगीता पाडवी, लतीफ तांबोळी आणि प्रतिभाताई शिंदे आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते, बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, पूर्वी अनेक वेळा या जिल्ह्यामध्ये मी येऊन गेलो आहे। अनेक जाहीर सभा झाल्या, पवार साहेब यायचे, मी यायचो। मला अजूनही आठवतं वसंतराव मोरे काकांची जी आहे खासदारकीची निवडणूक होती आणि त्यावेळेला गल्ली गल्लीतून आम्ही गेलो होतो, काका निवडून सुद्धा आले होते। एवढंच नाही, परंतु आता अनेक इथं बसलेले जे नेते आहेत त्यांच्या निवडणुकीसाठी सुद्धा अनेक वेळेला इथं येणं झालं, पण बऱ्याच दिवस यामध्ये काही येणं झालं नाही। मी आभारी आहे अनिल पाटील यांचा की त्यांनी सांगितले प्रतिभाताईंचा प्रवेश आहे, तुम्ही यायला पाहिजे, त्यामुळे मला आपल्याबरोबर पुढे समोर यायची एक संधी मिळाली। त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो। आपला खानदेश म्हणजे केवळ भौगोलिक प्रदेश नाही, एक संस्कृती आहे। आमची जी पाळामुळं जी आहे ही घट्ट रुजलेली आहे। इथल्या शेतकऱ्यांचे कष्ट, तरुणांची जिद्द, महिलांचं योगदान या महाराष्ट्राच्या विकास कथेतील एक सुवर्ण पान आहे। खानदेश ही सुपीक माती, समृद्ध परंपरा आणि जिद्दी लोकांची भूमी, तापीच्या पाण्याने न्हालेली, शेतकऱ्यांच्या कष्टाने फुललेली कापसाची आणि केळीची राजधानी, इतिहास, संस्कृती, साहस यांचा संगम असलेला हा महाराष्ट्राचा मुकुटमणी, निर्भयपणाने एकतेच्या बळावर प्रगतीकडे वाटचाल करणारा आपला अभिमान असलेला हा खानदेश। या खानदेशनं, जळगाव जिल्ह्यानं अनेक स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक, उद्योगपती, राजकारणातील लढवई आपल्याला दिली। साने गुरुजी इथले, मधुकरराव चौधरी इथले, स्वातंत्र्याच्या लढाईच्या वेळेला फैजपूर काँग्रेस ही सगळीकडे गाजलेली होती। आणि एवढंच काय तर कवयित्री बहिणाबाई चौधरी या देखील याच मातीतल्या। 24 ऑगस्टला त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांनी म्हटलं होतं, अरे संसार संसार जसा तवा चुल्हा, आधी हाताला चटके मग मिळते भाकर। परंतु आजची परिस्थिती अशी आहे की आमच्या समाजाला हाताला चटके मिळून सुद्धा भाकर मिळत नाही,
म्हणून प्रतिभाताई शिंदेंनी जे आहे आज अनेक वर्ष तुमची लढाई हातात घेतलेली आहे. त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढं थोडं आहे. आणि आपण सरळ तुम्हाला कल्पना आहे, तुम्ही शूर आहात. 15 ऑगस्ट परवाच्या दिवशीच स्वातंत्र्य दिन साजरा झाला. पण याच स्वातंत्र्यासाठी लढणारे भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, तंट्या मामा भील, राजे उमाजी नाईक, भागोजी नाईक, खाजा नाईक आणि आपल्या सगळ्यांना आदरांच्या ठिकाणी असलेले भगवान एकलव्य, यांचे तुम्ही सुपुत्र आहात. लढाईला तुम्ही कधी घाबरलेले नाहीत, माघार कधी घेतलेली नाही. प्रतिभाताई शिंदे तापी नर्मदा नद्यांच्या खोऱ्यामध्ये सातपुडा पर्वतरांगामध्ये वास्तव्यात असलेले आदिवासी, दलित, बहुजन, अल्पसंख्याकांच्या न्याय हक्कासाठी 1, 2 नाही 25 वर्ष लढाई देत्या. लोकसंघर्ष मोर्चा पार मुंबईला सुद्धा धडक दिली. 450 किलोमीटर जाऊ. गुलगुलान पदयात्रेने तर विधान भवनामध्ये सुद्धा धडक भरली होती. या प्रतिभाताई हे इतर पक्षातून इथं आल्या. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अजितदादा पवारांना आम्ही सगळ्यांनी सांगितलं, आम्ही छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच मार्गाने जाणार आहोत आणि काम करणार आहोत. आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो. त्याच्यावर विश्वास बसला प्रतिभाताईंचा की नाही, खरोखरच ही मंडळी जी आहे फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणारी आहे. त्यावेळेला त्यांनी हा एवढा मोठा समुदाय घेऊन इथं येण्याचा निर्णय घेतलेला आहे. अडचणी खूप आहेत या खानदेशमध्ये. व्यापाराच्या अडचणी आहेत, पायाभूत सुविधा, सिंचन, शिक्षण, आरोग्य, उद्योग, बरंच काम व्हायला पाहिजे. शेतीमालाला हमीभाव, जलसंपदा प्रकल्प, अनेक काम इथे आपल्याला करायचे. पण अजितदादांना मी सांगू इच्छितो, काही दिवसापूर्वीच आपण गोदा खोऱ्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हात घातला. तापी नदीचं 102 TMC पाणीपैकी फक्त 10 TMC पाणी अडवण्यात आलेलं आहे. आणि 92 TMC पाणी जे महाराष्ट्राच्या वाट्याचं आहे ते आपण अडवू शकलो नाही. म्हणून आजही गुजरातमध्ये उकाई धरणामध्ये जात आहे. हे पाणी आम्ही जर अडवू शकलो तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम निश्चितपणे होणार. पाण्याची ददात ना खानदेशला पडणार आहे, ना महाराष्ट्रातील इतर भागांना पडणार आहे. आणि म्हणून दादांना मला एवढंच सांगायचं की यासाठी तुम्हाला आम्हाला उभं राहावं लागेल. ज्याप्रमाणे आपण इतर प्रोजेक्ट जे आहे मंजूर करतो आणि मार्गी लावतो, तसाच हा तापीचा सुद्धा 92 TMC पाण्याचा प्रोजेक्ट आपण हातात घेऊन ह्या खानदेशला जो आहे सुफलाम करण्यासाठी काम करायला पाहिजे. निवडणुका येत आहेत, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत. अनेक आमिष तुम्हाला दाखवली जातील. पण या जिल्ह्यातून या भागातून पूर्वी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य राहिलेलं आहे. खासदार आमदार निवडून आलेले आहेत, मंत्री झालेले आहेत. पण आता सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद असेल, नगरपालिका, महानगरपालिका, पुन्हा एकदा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा फडकला पाहिजे, ही तुमची आमची जबाबदारी आहे. आणि हे काम याच्यात यश मिळवण्यासाठी प्रतिभाताई शिंदे यांचा फार मोठा हातभार या यशासाठी लागणार आहे. लढाई ओबीसीची मगाशी त्यांनी सांगितली, मागासवर्गीयांची लढाई कधी सोपी नसते आणि कधी संपतही नाही. ओबीसीच्या आरक्षणासाठी अजूनही आमची लढाई सुरूच आहे. आम्ही दुसऱ्याचं काही मागत नाही. आदिवासींचं आदिवासींकडे राहू द्या, दलितांचं दलितांकडे राहू द्या आणि ओबीसीचं ओबीसीला राहू, एवढीच आमची मागणी आहे. म्हणून त्यावरून सुद्धा भांडण आहे. मी आभार मानतो प्रधानमंत्री मोदी साहेबांचे. अनेक वर्षाची आमची मागणी होती की जात गणना करा, कोण किती आहे ते कळू द्या, किती आहेत दलित, किती आहेत आदिवासी, किती आहेत ओबीसी, हे कळू द्या. आणि प्रत्येक वेळा काही द्यायचं झालं तर कोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत लढावं लागतं आहे. आणि म्हणून हा निर्णय जो मोदी साहेबांनी घेतला त्याबद्दल खरोखरच मी त्यांचे आणि आपण सगळ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. पण हे करत असताना ज्या वेळेला सुरुवात होईल त्यावेळेला गावागावातून त्या समाजाच्या लोकांनी पुढे येऊन आपली नोंदणी करायला पाहिजे. आळस करता कामा नये. आपण किती आहात हे जगाला देशाला दाखवून देण्याची आपल्याला एक चांगली संधी मिळालेली आहे. यानंतर अजितदादा बोलणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की एक अतिशय मोठ्या प्रतीची नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे आणि लाखो लोकांना घेऊन त्यांनी प्रवेश केला. अनेक प्रवेश आतापर्यंत झाले, पण हा प्रवेश अतिशय आगळा वेगळा आहे. आणि स्वतःच्या कर्तृत्वावर जो लोकसंग्रह त्यांनी जमवलेला आहे तो लोकसंग्रह अख्खा घेऊन त्या राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत. त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो. आपलं सुद्धा स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद भुजबळ साहेब. आदरणीय अजितदादा पवार